नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षापासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचं आयोजन केलं होतं. या होळी उत्सवात ते शाळेतील शिक्षक, पालक यांनी विशेष मुलांसोबत होळी साजरी केली आहे. यंदाच्या होळीत त्यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो. या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली. अभिजित चव्हाण म्हणाले, हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षापासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चाललाय. विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात. कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुले आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले. नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य बनले. या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सण साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जाऊ शकतं असा संदेश यातून मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितले. विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंद हिगे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले 18 वर्ष आणि हे 19वे वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरा आमच्या जीवनाचा आनंद आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 6 महिन्यापासून विद्यार्थी ही होळी कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतात. मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेली 18 वर्ष ही होळी आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली. अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळांनी बघायला मिळेल. परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानामुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली व अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आलं आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी दिला आहे. राम गणेश गडकरी यांच्या एका अपूर्ण नाटकातील एक उतारा उचलून अमोल मिटकरी आमदारांनी विधान भवनाच्या आवारामध्ये त्यांच्या राष्ट्राध्यपणे भाष्य केलं. त्यांना अट्टल, दारुडा, नालायक असे वाईट शब्दप्रयोग वापरले आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केला होता. खरं तर ज्यांनी महाराष्ट्र घडवला असा समाज सीकेपी समाज आहे. शिवछत्रपतींच्या काळापासून बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरार बापू असतील, रंगो बापूजी असतील
अनेकांचं योगदान या महाराष्ट्र घडवण्यामध्ये झालेलं आहे. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपले एक ज्ञातीचे भूषण आहेत आणि असं असताना या ज्ञातीच्या एका ज्ञातिश्रेष्ठाबद्दल जे अनुद्गार या अभ्यास नसलेल्या आमदारांनी केलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज सीकेपी समाज रस्त्यावर उतरला आहे. ज्यांच्या नावे महाराष्ट्रामध्ये अनेक वास्तू उभ्या आहेत, ज्यांना मराठी भाषेचं शेक्सपियर म्हटलं जातं, ज्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार अनेक पुरस्कार देते, अशा माणसांविरुद्ध त्याच सरकारच्या विधान भवनामध्ये बसून एक आमदार जर बोलत असेल तर खरं तर याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केलीच पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. तसं करावं असा आग्रह करणारे एक पत्र सीकेपी समाजातर्फे आणि सीकेपी समाजाच्या सर्व ज्ञाती संस्थांतर्फे आमच्यातर्फे गेलेलं आहे. आशा करतो की मुख्यमंत्री साहेब याची दखल घेऊन हे करतील, परंतु हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सीकेपी समाज रस्त्यावर उतरला आणि अमोल मिटकरी या आमदाराचा निषेध केला. त्याच्या वक्तव्याचा निषेध आहे आणि हे वक्तव्य एका अमोल मिटकरीचं नाही, एक वृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. तर वारंवार अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून वरिष्ठांचा ज्येष्ठांचा निषेध केला, अपमान केला जातो. या संस्कृतीला काय म्हणा? या संस्कृतीला फक्त एवढंच म्हणायचं की ज्यांना सवंग प्रसिद्धी मिळवायची असते, ज्यांच्याकडे लोकांना दाखवण्यासारखं काहीच नसतं, त्यांच्या घराण्याचा कोणत्याही इतिहासातील वारसा नसतो, त्यांचं समाजाच्या इतिहासात योगदान नसतं, अशी मंडळी फक्त असं कोणाचे नाव घेतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा त्याचाच प्रयत्न एक आहे असं आम्ही समजतो. आम्हाला अमोल मिटकरींना असं विचारायचं आहे की त्याने राम गणेश गडकरींचं एक तरी पुस्तक वाचलंय का, एक तरी कविता वाचली आहे का, तुमचा अभ्यास किती आहे राम गणेश गडकरींवर, याचा तुम्ही पहिले खुलासा करा आणि त्याच्यानंतर या गोष्टी बोलायला या. आणि आमचं सीकेपी समाजातर्फे आम्ही अशी मागणी करतोय की अमोल मिटकरींचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि हा आमच्या सीकेपी समाजाच्या स्वार्थासाठी नाही तर मराठी भाषा ही मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जिला राजभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे, अशा या दर्जा दिलेल्या भाषेचे शेक्सपियर, भाषाप्रभू अशा व्यक्तींबद्दल तुम्ही काय बोलताय याचं थोडंसं तरी भान असायला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. होलिकोत्सवाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना रंगाची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रंगांमुळे डोळ्यांना इजा, त्वचा विकार अथवा शरीरात गेल्यावर धोकेदायक ठरतो. त्यामुळे पानं, फुलं, माती या आदी नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलंय. होळीची धामधुमीचा फीवर आता चांगलाच तापला असून गल्लीबोळ्यात उत्सवाचा माहोल बघायला मिळतोय.
बच्चे कंपनी आतापासूनच धमाल करताना दिसून येते, मात्र ही धमाल अंगाशी येणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. अंगावर पाणी उडवून रंग लावण्याचे प्रकार ठिकठिकाणी बघायला मिळत असले तरी या रंगात रासायनिक रंग अपायकारक ठरतो. कृत्रिम किंवा अजैविक रंग हे अॅल्युमिनियम, पारा, मोर्चू, जस्ट, एस्बेस्टॉस, कथिल, क्रोमियम, कॅडमियम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात. रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्यावर त्वचेला जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, लाल होणे, खाज येणे असा त्रास होऊ शकतो. यासोबतच रंगांची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडेही उठू शकतात. डोळ्यांना जळजळ होऊन रंगामुळे डोळ्यांना गंभीर इजाही होण्याचा धोका असतो. होळीच्या दिवशी शक्यतो नैसर्गिक किंवा मातीच्या रंगांनी रंगपंचमी साजरी करावी. रंगपंचमी खेळण्याआधी अंगाला नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल लावावे, त्यामुळे संरक्षणात्मक कवच बनवते. रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि सौम्य साबण वापरा, असं आवाहन डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे. आता आपल्या संस्कृतीनुसार आपण होळी सण हा खूप थाटामाटात जोरात साजरा करतो. एक एन्जॉयमेंटचा आणि धमाल करण्याचा दिवस आहे म्हणून आपण साजरा करतो. या आठवड्यात होळी आहे, रंगपंचमी आहे. परंतु दिवसेंदिवस आपण जो काही गोष्टीचा उद्रेक किंवा अतिरेक व्हायला लागला असे एकंदरीत निदर्शनास येतं. मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चायनात आलेली असतील किंवा कुठनं आलेले असतील रासायनिक खूप हार्मफुल केमिकल असलेले कलर्स किंवा हार्मफुल केमिकलपासून बनवलेले कलर्स खूप अवेलेबल आहेत. आपण स्वस्त असतील किंवा अवेलेबल असून म्हणून विकत घेऊन टाकतो आणि ते अंगावर टाकतो किंवा उडवतो. हे पर्टिक्युलर स्किनला किंवा पर्टिक्युलर डोळ्याला खूपच घातक आहे. हे रासायनिक कलर्स जेव्हा डोळ्यामध्ये जातात कधी कधी डोळे म्हणजे व्यक्ती अंध व्हायची पण याच्यामध्ये आपल्याला शक्यता जास्त असते किंवा मग परमनंटली काही गोष्टी अलर्जी होणं, स्किनवर खूप घातक हे गोष्टी ठरू शकतात. दम्याचे पेशंट असेल किंवा ज्यांना फुफ्फुसाचा आजार असेल ह्या लोकांनाही ह्या कलरचा खूप जास्त त्रास होतो. कृपया रंग उधळा, मजा करा. होळी आहे, सेलिब्रेट करायलाच पाहिजे तर काही डाऊट नाही. परंतु जेवढं आपल्याला पॉसिबल जेवढं शक्य होतील तेवढं नॅचरल कलर्स किंवा जे फुलांपासून किंवा मातीपासून बनवलेले कलर, इनफॅक्ट मातीबरोबर जर तुम्ही खेळलात तर त्याचे इफेक्ट बॉडीवर चांगले असतात. मातीचे कलर वेगवेगळे असतात. हे कलर्स असतील किंवा नॅचरली आपल्याकडे बऱ्याच औषधी विविध फुलांपासून, विविध झाडांपासून, पाल्यापासून किंवा एक बिलकुल नैसर्गिक असं कलर बनवलं जातं. ते कलर्स वापरून होळी सेलिब्रेट करा. आणि खूपच जास्त कलर उडवूनच खूप जास्त एन्जॉय करतो असंही काही नाही. आपण एकदा चेहरा रंगवला इनफ होतो आणि जर त्याचा अतिरेक टाळला तर नक्कीच आपल्याला आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल. दुसरं महत्वाचं, बऱ्याच औषधी बघतोय की लोक ऑइल पेंट आणि तो व्हाईट कलरचा जो आपण ग्रिलला वगैरे वापरतो किंवा तो एक शाईन करणारा मटेरियल ते लावलं जातं. हे तर प्रचंड घातक आहे. स्किन, बऱ्याच लोकांची स्किनला ॲलर्जी होते का, स्किनचे बरेच आजार होतात. डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. याच्यामुळे जर डोळ्यात हा गेला चुकून नाकात पण जातो. तेच सांगितलं की श्वसनाचा पण लोकांना याच्याबद्दल विकार होऊ शकतात. तर काळजी घ्यायला पाहिजे. सेलिब्रेट द होळी. होळी आहे, आपण एन्जॉय करायलाच पाहिजे. परंतु आपण जेवढं नॅचरल आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाबरोबर करू तेवढं खूप चांगलं राहील. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.